Dear student, in the last lecture, we have seen organs that can be donated. What is biotechnology? Biotechnology includes which many areas. Then we have seen benefits of biotechnology. Then next, development of biotechnology in India. Government of India has established the National Biotechnology Board in 1982. 1982 साली भारत सरकारनं राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळ जे आहे तर त्या मंडळाची असणारी काही स्थापना जी आहे तर ती स्थापना त्या ठिकाणी केली. This board was transformed into development of biotechnology under the Ministry of Science and Technology in 1986. 1986 मध्ये या मंडळाचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैव तंत्रज्ञान विभाग जो आहे तर त्या विभागामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं. Various institutes in India are working under the control of this Department of Biotechnology. आज भारतामध्ये विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही संस्था ज्या आहे, आज भारतातील विविध संस्था याच जैव तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत राहून कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करत आहेत. इट इन्क्लूड्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, National Facility for Animal Tissue and Cell Structure, National Center for Cell Science, National Brain Research Center, Central Institute of Medicinal and Aromatic Plants. जी सर्वसाधारणपणे हा जो काय असणारा जो काही विभाग जे आहे तर त्या विभागामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, त्याच्यानंतर नॅशनल फॅसिलिटी फॉर ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, नॅशनल सेंटर फॉर सेल थेरपी सेल सायन्स, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स याच्या काही विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या त्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांचा त्या ठिकाणी समावेश आहे. देअर आर फॅसिलिटीज ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च in these institutes from where thousands of students have pursued PhD degree and contributing to the progress of country in the field of the biotechnology. या संस्थेमध्ये उच्च शिक्षणाची आणि संशोधनाची असणारी काही सोय जी आहे तर ती सोय त्या ठिकाणी केलेली असून हजारो विद्यार्थी पदवीचं शिक्षण घेऊन संशोधनाद्वारे जैव तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने देशाच्या प्रगतीमध्ये आपला असणारा जो काय हातभार जो आहे तर तो हातभार त्या ठिकाणी लावत आहे. नेक्स्ट, कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये मार्च 2019 ला क्वेश्चन विचारलेला आहे की एक्सप्लेन एनी टू कमर्शियल बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला अनेक अशा प्रकारचे कमर्शियल ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी त्या ठिकाणी दिलेले की कॉर्प बायोटेक्नॉलॉजी आहे. कॉर्प बायोटेक्नॉलॉजीमध्ये हायब्रिड सीड्स, जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्प आहे, बीटी कॉटन आहे, त्याच्यानंतर गोल्डन राईस आहे, हार्बिसाइड टॉलरन्स प्लांट त्या ठिकाणी आहे, जे असे अनेक आहेत. तर याच्यापैकी मार्च 2019 ला आपल्याला जे विचारलंय तर एक्सप्लेन एनी टू कमर्शियल बेनिफिट्स ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे सर्वसाधारणपणे जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाची कोणतेही दोन व्यावहारिक अशा प्रकारचे असणारे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग त्या ठिकाणी मार्च 19 ला त्या ठिकाणी विचारलेले. पहिला आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे जैव तंत्रज्ञानाचा पहिला असणारा जो काही व्यावहारिक उपयोग जो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी कॉर्प बायोटेक्नॉलॉजी म्हणजे पीक जैव तंत्रज्ञान की बायोटेक्नॉलॉजी इज यूज्ड इन द ॲग्रिकल्चर फील्ड टू इम्प्रूव्ह यील्ड अँड व्हरायटी.
कृषी क्षेत्र जे आहे तर त्या कृषी क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाचा असणारा जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी कृषी उत्पादकता आणि विविधता जी आहे तर ती विविधता त्या ठिकाणी म्हणजे अन्नधान्य जे आहे तर त्या अन्नधान्यामधली असणारी काही विविधता जी आहे तर ती विविधता वाढवण्यासाठी या ठिकाणी कॉर्प बायोटेक्नॉलॉजीचा त्या ठिकाणी उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. दुसरं दिलेलं आपल्याला हायब्रिड सीड्स, संकरित अशा प्रकारची बियाणं. जीन्स ऑफ 2 डिफरंट कॉर्प्स आर रिकंबाइंड टू फॉर्म हायब्रिड्स ऑफ व्हेरियस कॉर्प. म्हणजे दोन वेगवेगळ्या असणारे जे काही पिकं जे आहेत तर त्या पिकांचे असणारे जे काही जीन्स जनुक जे आहे तर ते जनुक एकत्र करून विविध पिकांच्या असणाऱ्या ज्या काही संकरित हायब्रिड अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही जाती ज्या आहेत तर त्या जाती त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहे. दिस एस्पेशली युजफुल फॉर फ्रुट्स. आणि हे जे काही असणारे जे काही हायब्रिड सीड जे आहे तर ते हायब्रिड सीड सर्वसाधारणपणे फळं जे आहे तर त्या फळांसाठी मोठ्या प्रमाणावर हे त्या ठिकाणी आपल्याला उपयोगी त्या ठिकाणी पडताना दिसतं. त्या ठिकाणी असणारे जे काही डायग्राम जे आहेत तर त्या डायग्राम मध्ये आपल्याला अनेक अशा प्रकारचे त्या ठिकाणी असणारे जे काही पिकं जे आहेत तर ती पिकं त्या ठिकाणी दाखवलेली. याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मेज त्या ठिकाणी दिसतंय, त्याच्यानंतर पपई आहे, त्याच्यानंतर आपल्याला फ्लावर जे आहेत कोबी जे आहे तर ती कोबी त्या ठिकाणी दिसते, ब्रिंजल आहे, त्याच्यानंतर बीटी कापूस आहे, त्याच्यानंतर असणारा जो काही राईस जो आहे अशा प्रकारच्या अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही पिकं जे आहेत तर ते पिकं त्या ठिकाणी दाखवलेली आहेत. त्याच्यानंतरचं दुसरा आपल्याला भाग त्या ठिकाणी व्हायचा आहे जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्प्स. म्हणजे जनुकीयदृष्ट्या उन्नत अशा प्रकारची पिकं. आता याच्यावर सुद्धा सर्वसाधारणपणे मार्च 2020 त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न काय होता की राईट एनी 2 नेम्स ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्प्स. म्हणजे जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांची 2 नावं जी आहेत तर ती 2 नावं आपल्याला त्या ठिकाणी मार्च 2019 त्या ठिकाणी विचारलेली. पहा काय सांगता येईल की कॉर्प्स डेव्हलप विथ डिझायर कॅरेक्टर्स बाय इंटिग्रेटिंग फॉरेन जीन्स विथ देअर जिनोम आर कॉल्ड ॲज जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्प्स. म्हणजे बाहेरच्या असणारे जे काही जनुक जे आहे तर त्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय असणारा जो काही साचा जो आहे तर त्या साच्यामध्ये टाकून मिळवण्यात आलेली जे काही डिझायर म्हणजे इच्छित अशा प्रकारचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर त्या गुणधर्माच्या पिकांनाच त्या ठिकाणी जनुकीय दृष्ट्या उन्नत अशा प्रकारची असणारी जे काही पिकं जे आहेत तर ते पिकं त्या ठिकाणी म्हटली जातात. हाय यील्डिंग व्हरायटीज विथ रेजिस्टन्स टू डिसीज, alkalinity, weeds, other traces like cold and droughts. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या या ठिकाणी लक्षात येत नसते की अशा पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या हाय यील्डिंग व्हरायटी. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला विथ रेजिस्टन्स टू डिसीज, रोगाला त्या ठिकाणी प्रतिकार करू शकतील किंवा रोग प्रतिकारक. त्याच्यानंतर क्षारता प्रतिकारक, त्याला म्हटलेलं अल्किनिटी. वीड म्हणजे तण, म्हणजे तणांना त्या ठिकाणी प्रतिकार करू शकतील. म्हणजे तणनाशक जे आहेत तर त्या तणनाशकांना प्रतिकार करू शकतील. त्याचबरोबर पुढे आपल्याला सांगितलंय की कोल्ड अँड ड्रॉट, म्हणजे थंडी असेल किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये तग धरू शकतील अशा पिकांच्या असणाऱ्या ज्या काही जाती ज्या आहेत तर त्या जाती त्या ठिकाणी निर्माण केल्या. मग आपल्याला जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्प कोणकोणती आहेत तर त्याची 2 नावं त्या ठिकाणी आपल्याला सांगितली. त्याच्यापैकी पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल बीटी कॉटन. या ठिकाणी जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्प मधलं पहिलं त्या ठिकाणी आपल्याला नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी सांगता येईल. आता ए जीन हॅड बीन आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरियम बॅसिलस थ्रुजोजेन्सिस अँड इंटिग्रेटेड विथ द जीन्स ऑफ द कॉटन. काय सांगितलंय की बॅसिलस थ्रुजोजेन्सिस हा जो काही जीवाणू जो आहे तर त्या जीवाणूमधून एक विशिष्ट अशा प्रकारचं जनुक काढून तो कापसाचा असणारा जो काही जनुक जो आहे तर त्या जनुकाला त्या ठिकाणी जोडला जातो. पुन्हा एकदा ऐका पहा. ए जीन हॅड बीन आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरियम बॅसिलियस थ्रुजोजेन्सिस. पुन्हा एकदा नाव ऐका, थ्रुजोजेन्सिस अँड इंटिग्रेटेड विथ द जीन्स ऑफ द कॉटन्स. जे बॅसिलस
थ्युरिजिएन्सिस हा जो काही जीवाणू जो आहे तर त्या जीवाणूमधून एक विशिष्ट अशा प्रकारचं जनुक काढून तो कापसाचा असणारा जो काही जनुक जो आहे तर त्या जनुकला काय केलेलं तर त्या ठिकाणी जोडलेला आहे. ड्यू टू धिस द टॉक्झिन विच इज फॅटल फॉर द बाउल वॉर्म वॉज प्रोड्यूस इन लिव्जेस अँड बॉल्स ऑफ द कॉटन्स. ही जी काय असणारी काही क्रिया जी आहे तर ती क्रिया त्या ठिकाणी केल्यामुळे काय होतं नसते तर असणारी जी काही बाउल वॉर्म म्हणजे असणारी जी काही बोंड अळी जी आहे तर त्या बोंड अळीला घातक असणारे जे काही टॉक्झिन जे आहेत विष जे आहे तर ते विष काय होता नसते कापसाची असणारी जी काही पानं ज्याला आपण त्या ठिकाणी लिव्जेस म्हणताना दिसतो किंवा तो असणारा जो काही बोंड जे आहे तर त्या बोंडामध्ये त्या ठिकाणी तयार होऊ लागतं. इफ बाउलवर्म फीड्स ऑन लिव्जेस द टॉक्झिन डिस्ट्रॉय इट्स एलिमेंटरी कॅनल अँड द बाउल डाईज. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की जी काही बाउलवर्म जे आहेत बोंड अळी जी आहे तर ती बोंड अळी ज्या वेळेला त्या ठिकाणी पानं खाते ती पानं खाल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जे काही टॉक्झिन जे आहे तर ते टॉक्झिन काय करताना दिसतंय तर त्या ठिकाणी असणारी जी काही अळी जी आहे तर त्या अळीच्या शरीरामधली असणारं जो काही एलिमेंटरी कॅनल म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे काही अन्न नलिका जी आहे तर ते अन्न नलिका त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करते म्हणजे त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकते आणि याच्यामुळे ती असणारी जी काही बाउलवर्म अळी जी आहे तर ती अळी काय होताना दिसते मरताना त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला त्या ठिकाणी जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचं त्या ठिकाणी दुसरं त्या ठिकाणी आपल्याला उदाहरण जे आहे तर ते उदाहरण त्या ठिकाणी सांगता येईल. ते आपल्याला सांगितलेलं आहे की बीटी ब्रिंजल काय नाव दिलेलं आहे की बीटी ब्रिंजल या ठिकाणी डायग्राम मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय की बीटी ब्रिंजल म्हणजे त्या ठिकाणी बीटी वांग. आता याच्यामध्ये पुन्हा काय दिलेले की बीटी ब्रिंजल व्हरायटी इज डेव्हलप बाय युजिंग द जीन्स आयसोलेटेड फ्रॉम द बॅसिलस थ्युरिजिएन्सिस. म्हणजे या ठिकाणी बॅसिलस थ्युरिजिएन्सिस हा जो काही जीवाणू जो आहे तर त्या जीवाणूपासून मिळवलेले जे काही जनुक जे आहे तर ते जनुक वापरून बीटी वांग जे आहे तर ते बीटी वांग त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले. पुढे धिस इम्प्रूव्ड व्हरायटी ऑफ ब्रिंजल किल्स द पेस्ट इन द सेम वे ॲज द बीटी कॉटन डाय. म्हणजे जशा पद्धतीने बीटी कापसाप्रमाणेच हे जे काही वांग्यांचं असणारे जे काही सुधारित वाण जे आहे तर ते सुधारित वाण फळामध्ये असणारी जी काही कीड जी आहे तर त्या किडीचा असणारा जो काही नाश जो आहे तर तो नाश त्या ठिकाणी करताना दिसतो. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल आपण पाहतोय जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचं त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की गोल्डन राईस ज्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गोल्डन राईस त्या ठिकाणी म्हटलेले आहे. पहा ए जीन synthesizing the vitamin A that is beta carotene has been introduced in this variety of the rice. म्हणजे तांदूळाची ही जी काही असणारी काही गोल्डन राईसची असणारी काही जात जी आहे तर त्या जातीमध्ये जीवनसत्व अ म्हणजेच त्या ठिकाणी बीटा कॅरोटीन निर्माण करणारं जे काही जनुक जे आहे तर ते जनुक त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. ॲज कम्पेअर टू द नॉर्मल व्हरायटी this variety which has been developed in 2005 contain 23 times more amount of the beta carotene. जी 2005 मध्ये निर्माण करण्यात आलेली जी काही गोल्डन राईस 2 जी काही असणारे जे काही तांदूळाची असणारे जे काही जात जी आहे तर त्या जातीमध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन जे आहे तर ते बीटा कॅरोटीन आपल्याला त्या ठिकाणी सापडताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे की हार्बिसाइड्स टॉलरंट प्लांट म्हणजे सर्वसाधारणपणे तण नाशक रोधक अशा प्रकारचे असणारे काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पती आपल्याला पुढे दिलेल्या आहे. पहा की वीड्स ऑलवेज अफेक्ट द ग्रोथ ऑफ द मेन क्रॉप. आपल्याला माहिती आहे की आपण जी काही पिकं त्या ठिकाणी घेताना दिसतो तर त्या पिकांमध्ये कधी कधी काय होता नसते मुख्य अशा प्रकारचं असणारं जे काही पीक जे आहे तर त्या पिकाच्या ऐवजी तण जे आहे तर ते तण त्या ठिकाणी वाढताना दिसतं आणि या तणांमुळे काय होता नसते मुख्य पीक जे आहे तर त्या मुख्य पिकाची असणारे जे काही ग्रोथ जे आहे तर त्या ग्रोथला म्हणजे वाढीला त्या ठिकाणी अडथळा जो आहे तर तो अडथळा त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. इफ हार्बिसाइड्स आर यूज्ड टू डिस्ट्रॉय द वीड्स इट अफेक्ट द मेन क्रॉप स्टॉक. आता तणनाशक जर त्या पिकांवर जर त्या ठिकाणी फरवलं तर तणांचा नाश करण्यासाठी जर आपण तणनाशक जर वापरलं
तर त्याचा असणारा जो काही विपरीत परिणाम जो आहे तर तो मुख्य अशा प्रकारचा असणारे जे काही पीक जे आहे तर त्या पिकांवर त्या ठिकाणी होताना दिसतो. ड्यू टू धिस herbicide tolerant plants varieties of the crops are being developed. आणि म्हणून त्या ठिकाणी तणनाशक विरोधी अशा प्रकारच्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती त्या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहेत. आणि ड्यू टू धिस इट हॅज बिकम पॉसिबल टू सिलेक्टिव्हली डिस्ट्रॉय द वीड्स. आणि याच्यामधून काय होतं असतं की सर्वसाधारणपणे तणरोधक किंवा तणनाशक रोधी अशा प्रकारच्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती त्या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी केलेलं आहे की जेणेकरून विशिष्ट अशा प्रकारचं असणारे जे काही तण जे आहे तर ते तण त्या ठिकाणी नाश होईल आणि मुख्य अशा प्रकारचं पीक जे आहे तर ते पीक त्या ठिकाणी त्या तणांमुळे त्या ठिकाणी मरणार नाही, फक्त तणच त्या ठिकाणी मरेल. त्याच्यानंतरच पुढे आपण पाहतोय त्या ठिकाणी बायो फर्टिलायझर, ज्याला त्या ठिकाणी आपण जैविक खत त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. या जैविक खतामध्ये आपल्याला असणारा जो काही ओझोला त्या ठिकाणी प्लॅन्ट जे आहे तर ते प्लॅन्ट त्या ठिकाणी दिलेले पहा की बायो फर्टिलायझर्स ड्यू टू यूज ऑफ काय सांगितलेले की ड्यू टू यूज ऑफ बायो फर्टिलायझर इनस्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स नायट्रोजन फिक्सेशन and phosphate solubilizations ability of the plants are improved. जे रासायनिक खत जे आहे तर त्या रासायनिक खतांचा वापर न करता आपण काय करता नसतं ही जे काही बायो फर्टिलायझर जैविक खत जे आहे तर त्या जैविक खतांचा जर आपण त्या ठिकाणी यूज जर केला वापर जर केला तर काय होतं नसते पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळण्याची असणारी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता ॲबिलिटी काय होताना दिसते तर त्या ठिकाणी ती वाढताना दिसते. पुढे मेनली द बॅक्टेरिया लाईक रायझोपियम, ॲझोटोबॅक्टर, नॉस्टॅक, त्याच्यानंतर ॲनाबिना अँड प्लांट्स लाईक ओझोला आर युज्ड ॲज द बायो फर्टिलायझर. त्या ठिकाणी बायो फर्टिलायझर जे आहे तर त्या बायो फर्टिलायझर मध्ये प्रामुख्यानं रायझोपियम, ॲझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबिना या ज्या काही जीवाणू जे आहेत तर त्या जीवाणूंचा तसेच त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेले जे काही ओझोला याच्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. इन द लास्ट इयर वी हॅव स्टडीड द टिश्यू कल्चर. इयत्ता 9वी मध्ये आपण ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनामध्ये असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी घेतलेली. जेनेटिक इम्प्रुव्हमेंट ऑफ द प्लांट्स हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू द टिश्यू कल्चर अँड बिसाइड दोज कॅरेक्टर्स इनहेरंट टू द नेक्स्ट जनरेशन. ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनामुळे वनस्पतींमध्ये जनुकी अशा प्रकारची जी काही सुधारणा जी आहे तर ती सुधारणा त्या ठिकाणी करता येते, इम्प्रुव्हमेंट त्या ठिकाणी करता येते. त्याशिवाय त्या वनस्पतीचे असणारे काही गुणधर्म जो आहेत कॅरेक्टर्स जे आहेत तर ते कॅरेक्टर्स काही करू शकतो आपण नेक्स्ट जनरेशन पुढील असणारी काही पिढी जी आहे तर त्या पिढींमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी कायम त्या ठिकाणी राहताना दिसतो. त्याच्यानंतरच पुढे पहा मेक ए लिस्ट अँड डिस्कस. या ठिकाणी आपल्याला यादी आणि चर्चा त्या ठिकाणी करायला सांगितली की गिव्ह 5 examples of each of the fruiting and flowering plants developed through tissue culture and mention their benefits. म्हणजे ऊती संवर्धनाच्या माध्यमातून विकसित झालेली जे काही फळझाडं असतील फुलझाडं असतील तर यांची प्रत्येकी 5 उदाहरणं देऊन यांचे फायदे जे आहेत तर ते फायदे त्या ठिकाणी आपल्याला सांगायला सांगितले. तुम्ही त्या ठिकाणी ते शोधण्याचा प्रयत्न करा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.